महाविकास आघाडीसोबत काडीमोड घेत वंचित बहुजन आघाडीने राज्यामध्ये नवीन राजकीय वळण घेतलंय। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांची भेट घेत नवीन प्रयोग राज्यामध्ये राबवण्याचा प्रयत्न आंबेडकरांनी हाती घेतलाय। यापूर्वी बहुजन महासंघाचा प्रयोग करून राज्यातील राजकारणामध्ये प्रकाश आंबेडकर यांनी वऱ्हाडी झटका दिला होता आणि आता मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या साथीने पुन्हा एकदा वंचितचा नवीन प्रयोग महाराष्ट्रामध्ये होऊ पाहतोय। वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडीचं जुळण्यापूर्वीच काडीमोड झालाय। महाविकास आघाडी सोबत न जाता अखेर प्रकाश आंबेडकरांनी एकला चलोरेचा नारा दिलाय। इतकंच नव्हे तर वंचितनं आपल्या 8 उमेदवारांची पहिली यादी जाहीरही करून टाकली आहे। यामध्ये अकोल्यातून स्वतः प्रकाश आंबेडकर लढणार आहेत, चंद्रपूरमधून राजेश बेले, भंडारा गोंदिया संजय केवट, गडचिरोलीमधून हितेश मढावी, बुलढाण्यातून वसंत मगर, वर्ध्यातून राजेंद्र साळुंके, यवतमाळ वाशिममधून खेमसिंग पवार आणि अमरावतीतून प्राजक्ता पिल्लेवान या उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आलीत। तर नागपूर आणि कोल्हापूरमध्ये काँग्रेसच्या उमेदवारांनाही त्यांनी पाठिंबा जाहीर केलाय। ओबीसी समाजाचं लोकसभेमध्ये 1 किंवा 2 व्यक्ती सोडला तर गेल्या 70 वर्षांमध्ये प्रतिनिधी दिलेला नाही। तेव्हा यावेळेस ओबीसी भटके विमुक्त हा फॅक्टर लक्षात घेता या समूहातून उमेदवारी द्यायची आणि त्यांना जिंकूनही आणायचं। बीजेपीने जे मुस्लिमांचं आयसोलेशनचं राजकारण सुरुवात केलंय त्याला थांबवण्यासाठी या लोकसभेमध्ये मुस्लिम उमेदवार सुद्धा आपण उतरायचा आणि त्यांनाही उमेदवारी द्यायची। तिसरा जैन समाजाचा सुद्धा उमेदवार आपण उतरवायचा आणि त्याला जिंकून आणायचं अशी असणारी परिस्थिती आहे। वंचितनं स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतल्यामुळे राज्याच्या राजकारणात नवा ट्विस्ट आलाय। कारण प्रकाश आंबेडकरांनी अचानक अंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली आहे। लोकसभा निवडणुकीसंदर्भात या दोन्ही नेत्यांमध्ये तासभर चर्चा झाली, कारण प्रकाश आंबेडकरांनी मनोज जरांगेंना वंचित सोबत येण्याची ऑफर दिली आहे। त्यामुळे जरांगे पाटील प्रकाश आंबेडकर अशी तिसरी आघाडी तयार होणार का असाही प्रश्न आहे। दरम्यान 30 मार्च पर्यंत राजकीय निर्णय जाहीर करणार असल्याचं जरांगे पाटील म्हणाले। चर्चा झाली हे खरंय, राजकारणावरती झाली, उमेदवार आपण कसे दिले पाहिजेत काय म्हणलं मी साहेब आता 30 तारखेच्या आत मी नाही सांगू शकत, 30 तारखेच्या नंतर सांगणार आणि याच्यावरती आमची सविस्तर चर्चा झाली। त्यामुळे कुठल्याच उमेदवाराला महाराष्ट्रातल्या आमच्याकडून 30च्या आत पाठिंबा दिलेला नाही किंवा देण्याचं कारण सुद्धा नाही आणि उमेदवारही महाराष्ट्रात एकही डिक्लेअर केलेलं नाही, करण्याचं कारण पण नाही। जरांगेंना आंबेडकरांची भूमिका जी आहे की ओबीसीचं ताट वेगळं, मराठा समाजाचं ताट वेगळं, ही आंबेडकर साहेबांनी मांडलेली भूमिका जी आहे ती जरांगेंना मान्य आहे का? आणि जर ती भूमिका जरांगेंना मान्य नसेल तर मग आंबेडकर साहेब काय भूमिका घेणार आहेत याकडं आमचं लक्ष असेल। प्रकाश आंबेडकर आपल्या सोबत यावे असा प्रयत्न महाविकास आघाडीने सातत्याने केला। त्यासाठी वंचितला 4 जागांचा प्रस्तावही देण्यात आला होता। मात्र महाविकास आघाडीने वंचित बहुजन आघाडीला सन्मानाचं स्थान न दिल्याचं बोललं जातं। त्यामुळे वारंवार प्रयत्न करूनही महाविकास आघाडी आणि प्रकाश आंबेडकर यांचं समीकरण काही केल्यास जुळून आलं नाही। शेवटपर्यंत आशेची किरणं आम्हाला दिसत आहेत। प्रकाश आंबेडकर म्हणजे बाळासाहेबांना सुद्धा हुकुमशाही विरुद्ध लढायचं आहे। त्यांच्या आजोबांनी जो या देशाला विचार दिलाय समतेचा, संविधानाचा, तो बाळासाहेबांनाच पुढे न्यायचा आहे। आम्ही त्यांच्याबरोबर आहोत ना। आम्ही त्यांना 5 जागांचा प्रस्ताव दिला, तो कायम आहे आणि चर्चा अद्याप संपलेली नाही। अजूनही त्यांना हात जोडून विनंती आहे की जे उद्देश घेऊन आपण दोघंही रणांगणात उतरलेलो आहोत तो उद्देश एकच आहे, मग आपण कशाला वेगळे व्हावे? अजूनही आमची त्यांना हात जोडून विनंती आहे, त्यांनी एकत्रित यावं। महाविकास आघाडीचे दरवाजे सताड उघडे आहेत, आपण या, आपण बसू। वाटाघाटीमधनं सगळे रस्ते निघतात। तुम्ही आंबेडकरी विचारांचे पुरस्कर्ते आहात, तुमचं रक्ताचं नातं आहे, आमचं विचारांचं नातं आहे। रक्त आणि विचार एकत्र आले तर आपण कोणालाही थोपवू शकतो।
वंचितनं स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतल्यानं महाविकास आघाडीला फटका बसण्याचा अंदाज व्यक्त होतोय. कारण 2019च्या लोकसभा निवडणुकीत वंचित फॅक्टरमुळे काँग्रेस राष्ट्रवादीचं मोठं नुकसान झालं होतं. तेव्हा वंचितच्या उमेदवारांनी 13 जागी 1 लाखांहून अधिक मतं मिळवली होती. वंचितनं मिळवलेली ही मतं विजय आणि पराभवाच्या अंतरापेक्षा जास्त होती. प्रकाश आंबेडकर हे वंचित आघाडीचे एक प्रमुख नेते आहेत. त्यांची आज निश्चितपणे महाराष्ट्रामध्ये ताकद आहे. आपण मागच्या वेळेस बघितलेलं आहे की त्यांनी उमेदवार उभे केल्यानंतर अनेक उमेदवार हे त्यावेळेसचे महाविकास आघाडीचे पराभूत झाले. आदरणीय आंबेडकरजी स्वतः एक प्रभावी नेते आहेत. एका पक्षाचे ते सर्व आहेत आणि त्यांचा अभ्यास या सगळ्या विषयांवर जो आहे तो महत्त्वाचा आहे. त्यामुळे त्यांनी जर अशी काही भूमिका घेतली असेल, ती प्रचंड विचारांती घेतली असेल किंवा त्यांना जो हवा तो सन्मान मिळाला नसेल, त्यामुळे त्यांनी जे योग्य भूमिका घेतली असं मला वाटतं की तो स्वतःच्या उमेदवारी त्यांनी जाहीर केलेल्या आहेत. 2019 मध्ये प्रकाश आंबेडकरांनी MIM सोबत युती करत मास्टर स्ट्रोक खेळला. तेव्हा मागासवर्गीय आणि मुस्लिम समाजाची एकत्र मोट बांधली होती. आता जरांगे पाटलांची भेट घेत आंबेडकरांनी नव्या समीकरणासाठी पुढाकार घेतलाय. त्यामुळे जरांगे पाटील आंबेडकरांनी पुढे केलेला हा मैत्रीचा हात स्वीकारणार का, याची आणखी 3 दिवस वाट पाहावी लागेल. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.